तामथरे नामसप्ताह आणि रामकलेसाठी जय्यत तयारी। श्री श्री राधाकृष्ण प्रेम मंदिर भव्य दिव्य धार्मिक उत्सव। धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील तामथरे येथे प्रतिवर्षाप्रमाणे ह्या वर्षीही तामथरे स्थित श्री श्री राधाकृष्ण प्रेम मंदिर संस्थानच्या वतीने दिनांक 9 डिसेंबर ते 16 डिसेंबर 2025 दरम्यान नामवंत कीर्तनकाराच्या सहभागातून दररोज रात्री नामकीर्तनाचा व दिवसा रामकथेचे आयोजन करण्यात आले। हरे कृष्णा 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 हरे 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 कृष्णा 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 हरे कृष्णा 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 हरे हरे हरिभक्त परायण महेंद्र महाराज, ज्येष्ठ पत्रकार महेश घुगे, उद्योजक रवींद्र शेठ राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तामथरे पंचक्रोशीतील श्रद्धावंतांच्या योगदानातून भव्य मंडप उभारणीला प्रारंभ झाला आहे। संकल्पित राधाकृष्ण प्रेम मंदिर हे ध्येयवादांचे प्रतीक ठरणार आहे। झाले बहु आहेत बहु होतील बहु परंतु या समा हेच याची प्रचिती भविष्यात तमाम महाराष्ट्राला तामथरे येथील संकल्पित श्री श्री राधाकृष्ण प्रेम मंदिराच्या उभारणीनंतर येणार आहे। दिव्य सोहळा पाहुनी डोळा देह हा माऊली माऊली झाला रंगी रंगला जीव दंगला भुवरी आनंदी आनंद झाला। दिव्य सोहळा पाहुनी डोळा देह हा माऊली माऊली झाला रंगी रंगला जीव दंगला भुवरी आनंदी आनंद झाला। माऊली मुखी भेट पंढरी जीव चरणाशी अर्पण केला। देह विठ्ठल देह विठ्ठल देह विठ्ठल विठ्ठल झाला देह विठ्ठल विठ्ठल। राधाकृष्ण प्रेम मंदिराची संकल्पनाच अभूतपूर्व आहे। प्रति वृंदावनात हे मंदिर उभे राहणार आहे। या अनुषंगाने या आकर्षक परिसरात गोशाळा, पाठशाळा, यज्ञशाळा, योगाभ्यास शाळा, भक्ती निवास, तरुणांना मार्गदर्शन करणारी शाळा, व्यसनमुक्ती प्रशिक्षण देणारी शाळा, वारकरी पंथाचे प्रशिक्षण शाळा, ग्रंथालय आदी लोकोपयोगी उपक्रम चालविण्याचा मानस श्री श्री राधाकृष्ण प्रेम मंदिर संस्थानचा आहे। या प्रकल्पाचे महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे धुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील एका इवल्याशा 2,500 लोकवस्तीच्या तामथरे गावातील वृक्षवल्लींनी नटलेल्या सर्वांग सुंदर निसर्गरम्य परिसरात सुमारे 20 कोटी रुपये खर्चाचा हा भव्य दिव्य प्रकल्प साकारत आहे। या प्रकल्पाच्या उभारणीसाठी निष्णांत वास्तुतज्ञांच्या मार्गदर्शनाखाली सर्वोत्तम तंत्रज्ञानाचा अवलंब केला जात आहे। आवश्यक त्या कायदेशीर बाबींची पूर्तता ही करून देण्यात आली आहे। 16 फुटांच्या भरभक्कम पायावर 21 फुटांचा चौथरा पूर्ण झाला असून त्यावर राजस्थानातून कोरीव काम करून आकर्षक दगडांच्या माध्यमातून रचू पद्धतीने सिमेंट, लोखंड आदींचा उपयोग न करता मंदिराचे बांधकाम होणार आहे। आध्यात्मिक क्षेत्रातील महाराष्ट्राला ललांभूत ठरणारे हे मंदिर आणि प्रतिवृंदावनाची ही प्रतिकृती उच्च दर्जाचे पर्यटन स्थळ व्हावे अशी श्री राधाकृष्ण प्रेम मंदिर संस्थानची धारणा आहे। त्यासाठी आवश्यक त्या बाबीची पूर्णता केल्याने वस्तुस्थिती लक्षात घेता या प्रकल्पाला पर्यटनाचा क दर्जा सुद्धा प्राप्त झाला आहे। अर्थात त्यासाठी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्य अधिकारी यांनी प्रकल्पाला प्रत्यक्ष भेटी देऊन केलेले सहकार्य अनमोल आहे।
हा प्रकल्प लोकसहभागातून उभारला जात आहे व तोही केवळ 2,500 लोकवस्ती असलेल्या तामथरे खेडेगावात. हे या प्रकल्पाचे वैशिष्ट्य आहे. या प्रकल्पाची रीतसर नोंदणी धर्मादाय आयुक्त कार्यालयात करून घेण्यात आल्याने देणगीदारांना करमुक्तीचा लाभही मिळत आहे. श्री श्री राधाकृष्ण प्रेम मंदिर संस्थानचे अध्यक्ष हरिभक्तपरायण महेंद्र महाराज आणि मंदिर बांधकाम समितीचे अध्यक्ष तरुण उद्योजक श्री रविशेठ राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर आहे. या वैशिष्ट्यपूर्ण प्रकल्पाला शेतमंजुरी असून प्रथितयश उद्योजक, प्रतिभावंत शेतकरी, विविध विभागातील वरिष्ठ अधिकारी आणि केवळ महाराष्ट्रातीलच नाही तर राष्ट्रीय पातळीवरील आध्यात्मिक क्षेत्रातील दिग्गजही मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. नव्हे ते प्रत्यक्ष भेट देऊन प्रकल्प उभारणीसाठी योगदान देण्याचे अभिवचन देत आहेत. प्रकल्पाच्या या पवित्र भूमीवर दरवर्षी दिग्गज नामवंत कीर्तनकारांच्या माध्यमातून नामसप्ताहाचे आयोजन करण्यात येत असते. त्याचा भारही परिसरातील भक्तजन उचलत असतात. हजारो भक्तजन या सप्ताहाचा लाभ घेत असतात. यावर्षी 9 डिसेंबर ते 16 डिसेंबर दरम्यान नामसप्ताहाचे भव्य प्रमाणात आयोजन करण्यात आले आहे. रामकृष्ण हरी. सगळ्या भाविक भक्तांना सगळ्यांना श्री राधाकृष्ण प्रेम मंदिर संस्थानतर्फे सूचित करण्यात येतं की 9/12/2025 ते 16/12/2025 या कालावधीमध्ये आपल्या संस्थांमध्ये भव्य दिव्य स्वरूपात असा अखंड हरिनाम सप्ताह संपन्न होणार आहे. दिवसा रामकथा आहे, रात्री महाराष्ट्रातील विद्वान लोकांचे कीर्तन या ठिकाणी आयोजित केलेले आहेत आणि अन्नदानसुद्धा या ठिकाणी सकाळ संध्याकाळ भाविकांसाठी राहणार आहे. तरी माझ्या तमाम भाविक भक्तांना विनंती राहील की या सोहळ्यासाठी सपरिवार आपण उपस्थित राहा आणि 14 डिसेंबरला आपल्या मंदिराचा मुख्य कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे. मुख्य कार्यक्रम म्हणजे मंदिराचा जो प्रथम स्थिर स्तंभ आहे त्या स्तंभाचं पूजन या ठिकाणी होणार आहे आणि महाराष्ट्र असेल, महाराष्ट्राबाहेरील मंडळी असेल, मोठमोठी मंडळी या ठिकाणी या कार्यक्रमाला येत आहेत 14 तारखेला. तरी त्या कार्यक्रमाला सुद्धा आपण सपरिवार जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी उपस्थित राहा एवढंच या ठिकाणी मी संस्थांतर्फे सांगतो. रामकृष्ण हरी. प्रकल्पासाठी लागणारी जागा, पाणी, यंत्रसामुग्री, बांधकाम साहित्य, गोशाळेतील गीरगाई, त्यांना लागणारे खाद्य आणि सर्व लोकसहभागातून प्राप्त होत आहे. ध्येय गाठण्याचा स्वयंस्फूर्त संकल्प मनापासून केला तर तो यशस्वी होतो. याचा हा प्रकल्प ज्वलंत उदाहरण असल्याने संकल्प सिद्धीचं प्रेरणास्थान म्हणून भविष्यातही प्रकल्प नावारूपाला येईल.